हॅलो एव्हरीवन. गणपतीची तयारी चालू आहे. सामानापासून सुरुवात केली आहे. साफसफाई बाकी आहे. सामान घेतलंय. माझी तब्येत बरी नाही. माझे क्लासेस पण आहेत. तोंड बघा. हे एका व्यक्तीचा चेहरा सुंदर असतो, हीच ती व्यक्ती. बाकी सगळं बाकी आहे. आता हळूहळू तुम्हाला दाखवू आमची तयारी. ठीक आहे, चला भेटूया गणपतीत. सामान काय काय ते दाखवायला पाहिजे. चला गाईज, बाय. सामान आणून झालेलं आहे. घरची साफसफाई अजून बाकी आहे. मला वाटतं 3 days आहेत आता गणपती यायला. आणि आमची आता तयारी चालू आहे सगळी. सगळं झाल्यावरती तुम्हाला बाप्पाचं दर्शन होईल आणि ह्या वर्षी केलेलं डेकोरेशनही दिसेल. सो भेटूया. स्टे ट्यून. आपण म्हणतो, पण गणपती सणामध्ये इतकी साफसफाई असते, इतकी साफसफाई. आणि माझ्या घरात तर जास्तच असते. डीप क्लिनिंग होते माझ्या घरात, कारण का माझी मोठी बहीण आली आहे. सो एवढी डीप क्लिनिंग आहे, एवढी डीप क्लिनिंग की तुम्हाला सांगू नाही शकत आजच्या तारखेला. हे बघा, किचन धुण्यापासून तिचं बस चालला ना तर ती अख्खं घर धुवून टाकेल. बघा पाण्यामध्ये. हे बघा, सी चालू आहे. बघितलंत ना, असं असतं. ह्या मुली येतात ना माहेरी, ते घर कामासाठी. असं नाही, सणाला पण येतात. सण कमी आणि साफसफाई जास्त, काम जास्त. सो तुम्ही आमच्यासोबत थांबा. तुम्ही आमच्या सोबत राहा. आमच्या बघा आणि आम्ही काय काय करतोय. पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल. साफसफाई टू गणपतीचा पहिला दिवस. सो रोजचे ब्लॉग्स येणार आहेत गणपती विसर्जनापर्यंत. आणि त्याच्यानंतर आम्ही गावी जाणार आहोत, तो सुद्धा ब्लॉग येईल. सो आम्ही मिनी ब्लॉग्स करणार छोटे छोटे. प्लीज त्या ब्लॉग्सला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. सो भेटूया. ओके. रात्रीचे 3 वाजलेत. पूर्ण घराची डीप क्लिनिंग झालेली आहे. माय रूम, माय हाऊस. कंटाळा आला आता. जेवले पण नाही मी. ओन्ली 2 days बाकी आहेत. हे माझे जीजू, ते माझ्या बहिणीला घ्यायला आलेत. प्रेम आहे, प्रेम. गणपतीच्या दिवशी भेटू आता. रात्रीचे 3:05 झालेत आणि आम्ही आता जेवतोय. लिटरली हे बघा. जेवण झाल्यावरती मग आंघोळ, परत उद्या बॅक टू वर्क. फायनली रात्रीचे 3:30 वाजलेत. उद्या सकाळी मी येते पण भांडी वासायला. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.